बारामतीत पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा प्रमोशन पॅटर्न चर्चेचा विषय ठरतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यातील बारामती पंचायत समितीतील उपअभियंता शिवकुमार कुपल यांच्यावर नोटांचे बंडल घेतल्याचा गंभीर आरोप असताना देखील त्यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. ही बढती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली असून आता त्यांची नियुक्ती पीएमआरडीए मध्ये झाली आहे. या नियुक्तीसाठी कोणाची शिफारस झाली याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच रंगली आहे. कुपल यांच्या भ्रष्टाचाराचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यात ते नोटांचे बंडल घेताना दिसत होते. हे प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीच्या नावावरून स्वतःच्या खात्यातून 1,00,000 रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र त्या व्यक्तीने ही रक्कम परत पाठवली. त्यानंतर या प्रकरणाचा एक पेन ड्राईव्ह आणि तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सादर करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजित रामशे यांच्या समितीची नियुक्ती केली होती. या चौकशी समितीने इन कॅमेरा चौकशी करून कुपल दोषी असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. तरी देखील त्यांना शिक्षेऐवजी बढती देण्यात आली. चौकशी सुरू असतानाही कुपल आपल्या पदावर कार्यरत राहिले आणि शेवटच्या क्षणी रजेवर गेले. 2 दिवसांनी त्यांची पदोन्नती जाहीर झाली. या घटनाक्रमानंतर अधिकाऱ्यांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होतोय. नागरिकांचा एकच प्रश्न आहे, चौकशीत दोषी ठरलेल्यांना शिक्षा न देता बढती का देण्यात आली आणि असा प्रकार नेहमी बारामतीतच का घडतो? आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होतीये. बारामतीत भ्रष्टाचार आणि बढती याचं हे विचित्र समीकरण. हा प्रमोशन पॅटर्न की प्रणालीतील गफलत याचं उत्तर आता द्यावं लागेल. अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स.